चला, बेडशीट वगैरे आवरली, धुवून घेतलंय. तसं पण मालक ना खूप खुश होतील. आज मी ना सगळं घर स्वच्छ आवरलंय आणि ना मालक येण्याच्या अगोदर मला तर वाटतं बेडशीट टाकून घ्यायला पाहिजे. पण मला वाटतंय ते मालकाला ना बेडशीट खूप आवडते ह्याच्यावरती. ती सुकल्यावरच टाकून देते. तोपर्यंत मालक काही येत नाही. तोपर्यंत दुसरे कामं घेते आवरून. पटापट आवरून घेते. मस्त क्लीन करून घेतलंय आता मालकाचं घर. तसं पण मालक ना मला ना काम वगैरे स्वच्छ केलं म्हणून काहीतरी थोडंफार एक्स्ट्रा पैसे दिले तर तेवढंच काम भागून जाते आपलं. आवरून घ्यावं पटापटा. मालक कधी येतात काय माहिती आता. मालकाचं काय कधी पण येतं. मालकाची खुर्ची वाटते ही. मला तर ह्याच्यावर बसलेला कधी दिसतच नाही. उगाच ठेवलं इथं अडचण. आवरावं लागते सगळं. चला, सगळं आवरून तर झालंय. आता काय करते, फरशी पुसून घेते मस्त स्वच्छ मालक येण्याच्या अगोदर. तसं पण मालकाचं घर स्वच्छ आहे. पहिलं जास्त काम करायची तर गरजच नाही आणि तसं बी पैसा बी भेटतोच आहे आणि मालक बी एकदम दिलदार आहे. काय आता कामाला लागून तर 4-5 दिवस झालं. मालकाला ओळखायला बी बराच दिवस लागणार होता मला. आणि मालक पण म्हणत होता ह्यांना बायको म्हणजे आहे बायको, पण मग सोडून कसं काय गेलं मला हेच कळत नाहीये. मला गोड गोड बोलून ना मालकाकडून सगळं घरातलं माहीत करून घ्यायला लागलं. कसं आहे ना, एकटा दुसरा माणूस असते घरामध्ये, मी एकटी बाई. बापरे, सांभाळून बाई. कमला हा मालक. दार खोल बघू. हो हो खोलते. आलेच आले मालक. का ग कमला, एवढा वेळ का लागला तुला दरवाजा काढायला? मालक घरातले काम आवरत होते आणि आता फरशी पुसायला घेतली ना, त्यामुळे हातात ओला कपडा होता म्हणून थोडा वेळ झाला यायला. मग तुला माहित नाही मालक आले लवकर दरवाजा काढायचा? काय सुचत नाही काही? नुसतं काम 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 काम. सॉरी मालक. काय सॉरी? जा पाणी घेऊन ये. हो आणते. कमला आजकाल जरा लज नसता पट्टा करून येऊ राहिले. तिचा काही विचारच कळत नाही मला. नेमकं इथं बाहेर काही चक्कर वगैरे तर नाही ना? येऊ दे तिला. तिला आली की तिला विचारतो नवरा काय करतो, असं तसं विचारून खोज खबर काढतो. तिथं मी हात घालायचा प्रयत्न करतोय, पण माझ्या अगोदर दुसऱ्याने जर हात मारला तर बोंब व्हायची माझी. नाही असं होऊ देणार नाही मी. हात तर मी इथं घालणार आणि माझाच. घेतो तिला रिंगणमध्ये जरा. मी पण जरा रुबाब दाखवतोय तिला. माझ्या रुबाबाने ती सटकून गेली तर माझ्या हातातून. नाही छे असं नाही व्हायला पाहिजे. माझ्या झासात घेण्यासाठी हिला रुबाबात नाही गोडीनं घ्यावं लागेल. पण गोडीने जर नाही आली तर मग माझ्या पद्धतीने घेईल मग मी तिला. आलीच का? हा मालक, ते थोडं फ्रीज मध्ये पाणी थंड झालं ना. छान दिसतेस म्हणलं तू आजकाल. मस्त. काय नाजूक कंबर, कानात झुंबर. वा वा, एक नंबर. मालक ते काय ना, नोकराणीच्या हिशोबाने म्हणजे कसं आता असंच राहावं लागतं. आम्हाला कसं आहे ना, माझा नवरा मला काही चांगल्या चांगल्या साड्या बी घेऊन देत नाही ना, त्याच्यामुळे हे असंच फाटकं तुटकं घालून राहावं लागतं. फाटक? अगं तू माझ्या इथं कामाला आहे, तुला फाटकं तुटकं घालायची गरज नाही. आणि काय करतो बोलली तू, तुझा नवरा? काय नाही, ते शेतकरी आहेत, म्हणजे शेतामध्ये काम करतात दुसऱ्यांच्या. शेतामध्ये काम करतात? अगं तू काय वेडी झालीस का? काय झालं मला? माझ्या इथं ड्रायव्हरची गरज आहे, गाडी चालवत होती त्याला. अहो मालक, खरंच तुम्ही खरंच लय चांगले बघा. अहो माझ्या मालकाला ना गाडी म्हणजे काय असं विमानासारखं पळतो बघा, लय भारी गाडी चालवतो तो. अच्छा. आणि खरंच तुम्ही त्यांना गाडीवर ठेवणार? हो बिलकुल, काहीच विषय नाही. तू घेऊन तर त्यांना.
हो मालक, आता मी काय करते, त्यांना ना संध्याकाळी घरी गेले का ही खुशखबरी देते बघा, लय खुश होतील ते तुमच्या गाडीवर म्हणल्यावर. लवकर. आणि हक्काचा मालक आहे तुझा, आपला माणूस समजून बोलायचं मला, बिंदास. आणि मी काय म्हणतो, हं. आज मी जरा लय खुश आहे. बरं, कसं काय हे काय? काम धंदे तू सगळे सोडून दे, पहिले ते बेडशीट टाक. हो मालक, टाकते मी. पण मग काय झालं असं एवढे खुश तुम्ही कशाने? मी आज काय सांगू तुला, एवढं खुश आहे की मला अजून बी हसू येऊ राहिलं की एवढं खुश आहे मी. हो का? बरं, तू ते सगळं सोड, बेडशीट टाक आणि तू हे घरातले सगळे काम धंदे सोडून माझ्यासोबत एन्जॉय करायचं. हा मालक, काय बी तुमचं आपलं आमचं काय, आता तुम्ही एवढे मोठे माणसं ना, आम्ही कसं तुमच्यासोबत अगं enjoy तू करणार? एक विचार केलाय का, तुझा मालक तुला दरवेळेस कसं बोलतो माहिती ना तुला? हा, प्रेमानेच बोलता तुम्ही. प्रेमाने आता बोलतोय मी, हा पण पहिले हा मालक, हो मला खरंच तुमचं तेवढं बदल कसं काय झाला? मग? तुम्ही मला तर पहिले इतकी म्हणजे असं रुबाबात आणि आवाज मोठा करून बोलायचे, मग आता म्हणून मी आज खुश आहे म्हणून तो बोलतोय ना तुला एवढं गोड गोड. हो का? बरं ठीक आहे मालक, मी काय करते, आवरते. मला ना पहिलं आवरून घेते, एवढं सगळं कसं आहे ना, अगं, मालकाचं घर काही स्वच्छ नको दिसावं आवरू, लागतंय. काहीच आवरायची गरज नाही तुला. हम्म. आज ना मस्तपैकी आपण दोघंच या घरामध्ये मस्त एन्जॉय करूया. तुला काम करायची गरज नाही आणि उद्या सकाळी तुझ्या नवऱ्याला येऊन दे माझ्याकडे, ठीक आहे? हो मालक, चालतंय. द्या. एवढं आवरून घेते मी मालक. हो, हा. आवरून घे. आहाहाहाहाहा. तिला खोटं तर सांगितलं मी, आज खूप खुश आहे, पण मी इच्छासाठी खुश आहे. तिला कळू सुद्धा देणार नाही. तिच्यासोबत एन्जॉय पण करायचा आणि माझं काम पण करून घ्यायचं. ती असला एन्जॉय करणार हिच्यासोबत, हिनं पण नाव घेतलं पाहिजे, वाह काय मालक भेटलाय माझा. मालक, हा, काय झालं? काही नाही. झालं का काम? हा, थोडं राहील. अरे श्याम्या, बरं झालं तू आला. हा. मी तुला काल सांगितलं तर कॉल करून आणलं का तू ते? हो मला का आणलं ना. काय काय आणलं बघू? मटन आहे, बियर आहे, अच्छा 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 सगळं आणलं तुम्ही. अच्छा, आणलं का सगळं? हो. बर बर बर. मालक, हे कोण? अरे ते आपली कंपनी नाही का तिकडची, हा. तर तिथला हा मॅनेजर आहे. अच्छा. तिकडच्या सगळ्या गोष्टी हेच सांभाळतो. बरं ठीक आहे, मग ते सामान तुम्ही मागवलं होतं का? हो, मग ते बनवायचं आहे का? हा, त्याच्यामध्ये मटण आणलंय बघा आणि 2 बियर आहे, ते फ्रीज मध्ये काढून ठेव. बरं बरं, ठीक आहे. मग श्याम्या, बरं झालं कंपनीमध्ये. हो मला बरं चालू आहे. बर बर. आता आज 2 माणसं कमी होते, पण नका हे झालंय थोडस, म्हणजे कमी प्रोडक्शन अरे झालं. काही टेन्शन न घेऊ, होईल सगळं बरोबर. पण काम तर चालू आहे ना बरोबर? हो हो. हं? किती जॉब झाले सगळे? झाले असते ना 1000-1000. अच्छा अच्छा, म्हणजे एक एक वर्कर 1000 रुपयाचं काम करते पर डे ला. हा हा. बरे बरे, वा वा, अशीच प्रगती करायला सांग त्यांना. हो. आणि टेन्शन नको घेऊ म्हणा सगळ्यांना. आता दिवाळी येते बघ, दिवाळीला सगळ्याला दाबून बोनस देतो मी सगळ्यांना. बरं मला येऊ का मी? हो, ठीक आहे. काम पडलेत माझ्या हा मागे. ठीक आहे ठीक आहे, चालेल मी ये. तो काल तुम्ही सांगितले होते, हा, हा. चला म्हणलं लवकर गडबड गडबड काम केलं आणि लवकर आलो बाबा इकडं. बरोबर बरोबर. ठीक आहे, टाइमपास करू नको, जा लवकर कंपनीमध्ये. चला मग साहेब, मी येतो आता, काम खूप पडलेले इथं, अच्छा अच्छा जावं अच्छा. लागेल मला. ठीक आहे श्याम्या, काय अडचण नाही, बघ तेवढं कंपनीतलं आणि करून घ्या सगळं. हा? हो हो. आणि हा मालक, आता 2 बियर बी आणल्यात, मस्त चिकन पण आणले, खूप खूप एन्जॉय करा. आता कसं आहे, तुम्ही थोडी मला म्हणणार आहे की बस श्याम्या तू जेवण करून अरे जा. श्याम्या, तू टेन्शन न घेऊ, संध्याकाळी तुझी सोय करतो ना मी, तू कशाला टेन्शन घेतो एवढं? बरं बरं चालतंय. हा, ये मग तू. हो हो. हा ठीक. श्याम्या बी ऐन टाइमवर आलाय, नागाच्या पिल्यासारखं वळवळ करत. पुरं मूळ खराब झालं. मस्त ती पद्यपूर सगळा नजारा दिसत होता, टाइमवरच घुसले मध्ये दरवाजात. जाऊ द्या, गेले तर खरे, आता काहीतरी कारण देऊन हाकललंय त्याला, म्हणजे आपण एन्जॉय करायला मोकळा. अगं कमला, अगं बस बस, किती काम करशील? हो मालक, ते काम आता थोडेसे राहिले तर आवरून घेऊन मी लगेच तयार करते ते सगळं. काही घाई गडबड करू नको. आज तुझाच दिवस आहे आणि माझा दिवस आहे, म्हणजे आपल्याला एन्जॉय करायचं आहे. तुला मग सांगितलं मी खूप खुश आहे आज, इतकं खुश आहे की माझ्याकडे शब्द नाही, एवढा खुश आहे. आता मालक खुश म्हणल्यावर मग
मला पण तर खुशच राहावं लागेल ना. मग? बरं मी काय करते, मला तुमच्यासाठी ना मस्त असं फ्रेश आत्ताच आणलंय मटण वगैरे, ते सगळं एकदम मस्त बनवते आणि तयार करून लगेच घेऊन हो येते. हो, आणि चांगलं उकर साईडला काढ, फ्राय कर, सुक्क मस्त बनव छानपैकी, असं ना मी असं खातच राहिलं पाहिजे. ठीक आहे. हो मला हा. चालतंय. बरं लवकर ये बर का, मला थोडस एन्जॉय करायचंय आपल्याला. आपल्याला म्हणजे मला आणि तुला, तुझा आज सुट्टी दिली ना मी तुला, आज काहीच काम करायची गरज नाही तुला, बिनधास्तपणे मजा आजा करायची. ठीक आहे मला येते मी. हा ठीक आहे, लवकर ये बर का. हो. हो हो. कमला, मातीचा जसा गमला असतो ना, तशी ही कमला आहे. या कमलाला गमल्यासारखं फोडतं मला. लय वेळ झाला यार, गरमी बी लय होऊ राहिली. हो. कमला, ए कमला, ते काम सोड बर, इकडे पहिले. हो हो मला चालेल चालेल. काय झालं मला? अगं 2 ग्लास शरबत आण ना आपल्याला. अहो मला मी तेच करत होते. अच्छा, म्हटलं, अच्छा. सगळं काही बनवून करण्यापेक्षा ना अगोदर म्हटलं मालकाला थंड थंड शरबत द्यावं, म्हणून मी शरबतच बनवत होते बघा. वा 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 वा, बरं झालं तू पहिलेच घेऊन आली. ठीक आहे. देऊ का तुम्हाला विषय? हो हो, दे ना. मालक, हा, हा तुमचं शरबत. थँक्यू. आणि तुझा कुठे? हा मी घेते. अच्छा, अगं ठेव, एवढी घाई गडबड का करते, इथे ठेव ना. अगं, ते काय असतं ते काय असतं ते करायचंय का? हा तेच करायचं, चेस वगैरे, पण थोडं घाई गडबड करू नको ना एवढं. हो. म्हणजे थोडस मला पण टाइम दे, थोडस काहीतरी असं करायला, म्हणजे कसं बोलायला वगैरे टाइम दे, असं म्हणतोय मी, आहे की नाही? हा मालक, आता काय आहे ना, हा. मालक खुश म्हणून मी पण खुश आहे. आज तुम्ही मला दुसरी पण इतकी मोठी खुशी दिली ना, खरंच मी पण लय खुश आहे बघा आज. आता ना माझ्या नवऱ्याला पण इथं काम लागणार तुमच्या गाडीवर. हो हो, मग लय चांगलंय बघा. तू त्याचं काहीच टेन्शन घेऊ नको. त्याला असं उद्यापासून बोलव, उद्या सकाळी 9 वाजता येऊ, गाडी घेऊन पाठवत त्याला बाहेर मी. हा ठीक आहे. हा घे, आता बोलण्याचा वेळ घालू नको. घे तुझं शरबत, घे माझं. ठीक आहे. मालक मी तुम्हाला जास्त दिला होता, मला कमी द्या ना. नको नको, मला जास्त प्यायची इच्छा नाहीये, थोडंच प्यावं म्हणलं. हो का? घे घे घे. ठीक आहे. कसं आहे, गोड बनलं की जास्त? ठीक आहे. आता तुम्हाला आवडतं का बघा? मला तर खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय? मालक टेस्ट कशी तरीच लागते, तुम्हाला तसंच लागतंय का? कशी तरी लागते म्हणजे, अगं शरबत तू बनवलंय, मी थोडी बनवलंय. माझ्याकडून काही चुकलं वाटतं. अगं काही नसून चुकलं, उगा असं वाटतं. ते फिल्टरचं पाणी घेतलंय ना तू, हा म्हणूनच टेस्ट तुला वेगळी वाटते. फिल्टरचं पाणी घेत नसतात. काय होईल? अहो मला माझं ना असं हो द्या हो द्या हो द्या, मजा आपल्या हातात येईल. मला माझं ना असं डोकं जड पडलंय खूप, आणि मला असं कसं तरी असं तगमग होतंय, वेगळंच होतंय. असं होतंय ग? इकडे ये बघू, इकडे ये बघ, जरा जवळ आहे माझ्या. मला काही असं सुधरतच नाही. अहो अगं जवळ आहे ना जरा, इकडे सर. चक्कर आल्यासारखं होतंय. हो मी बघतो ना कसं चक्कर येते तुला. ऐक, डोकं दुखायला लागलेलं, जाम झालं. हा इथं टेक माझ्या डोकं येतं जरा. अहो मालक हा, नको, चांगलं अगं चांगलं वाटत कोणी, तुझ्या माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. अहो पण मला असं का होतंय, का बरं होतंय? तुम्हाला पण होतंय कसं? हा थोडं थोडं होतंय मला पण, पण तुला जास्तच होतं वाटतं. मला वाटतं तुला तुझं पहिले डोकं दुखत होतं, है ना? हो मालक, मला ना असं खूप म्हणजे ते नाही का कसं? मालक. अगं बोल ना, असं काय करते? काय आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही या बंगल्यामध्ये. तुला तर चांगलं काय झालं? ते नशा झाल्यासारखं वाटतंय. नशा झाली? हो मालक. इकडे अगं, इकडे जवळ आहे ना तुझं. असं
मालक आज ना खरंच स्वर्गापेक्षा जर चांगली जागा राहिली असते तिथेच गेली असते तू आता. हो का? पण नशीब. पण मला मला असं का होतंय? मी तुमच्या जवळ काय येते? अगं जवळ यायसाठी तर मी काय हा गेम खेळायला म्हणजे? काय माहिती तुझ्या मनात काही असेल म्हणून तू जवळ येते ना. आणि नको टेन्शन घेऊ, मी पण कोणाला नाही सांगणार. अरे खाली सरक थोडस. मालक मला काय अगं काय झालं? मी इथेच काय? अगं तू इथंच तर होती ना. आपण रात्रभर इथंच होतो. काय हो, सकाळचे 9 वाजले आता. म्हणजे मी रात्री घरी गेलीच नाही? नाही नाही, इथंच आपण माझी साडी साडी. हा, थोडस ते नशा झालती तुला रात्री. आणखीन पण डोकं जड पडलंय मला असं. मला मला फ्रेश वाटतंय आज. काय कस काय म्हणजे मी एकट्याने काही नाही केलं, मग आपण दोघांनी केलं ना. नाही मला तुम्ही असं माझ्यावर आळला का? मी काही अगं मी नाही फक्त तुझ्यावर आळ घालत नाही, आपल्या दोघांमध्ये झालंय ते, आपल्या दोघांच्या सहमतीनं. काय? हो. मला माझ्या नवऱ्याला जर कळलं ना तर शपथ तुम्हाला खूप मारेल. तुझ्या नवऱ्याला कसं कळलं? अहो मी रात्रभर घरी नाही गेले ना तर मग त्याला कसं काही नाही कळणार. आता तो सकाळी माझ्यासोबत इकडे येणार पण होता. मी रात्री नाही घरी गेले, तो आला नाही का इकडे मला शोधत? मग शोधत? तू त्याला कॉल करून सांगितलं नाही का सकाळी मालकाने बोलवलं म्हणून? नाही सांगितलं, पण मग तो येणार होता इकडे तसं. पण मी रात्री गेलीच नाही तर मग तो येऊ पण शकतो. मला आता बरोबर, एक काम कर, झालं गेलं ते सोडून दिवशी. तुला कसं वाटलं? मला ह्याच्यात काय वाटायचंय, मला नशामध्ये नाही समजलं काही. पण मला आणखीन पण लक्षात येत नाही. बरं, तो एन्जॉय नाही करणार रात्री? केलं मालक, पण नका ना तुम्ही. मी नोकरानी हो तुमच्या घरची, हे नाही चांगलं वाटत. तुम्ही आता तू नोकरानी नाही राहिली, मग आता तू माझी, ते म्हणतात ना, गर्लफ्रेंड झाली तू माझी. नोकरानीचा दर्जा तुझा संपला. हो ठीक आहे. कोण आहेस तू माझी? ते गर्लफ्रेंड. मस्त आहे, बोलता येत नाही पण मस्त आहे. छान. मला खरंच खूप खुश केलं तू रात्री. आणि तसं पण तू माझ्या हातात तशी आली नसते बरं का, मी काही केलं नसतं तसं. म्हणजे काय म्हणजे जवळ घेतलं तुला थोडस. अच्छा. बरं मालक, मी काय म्हणते, माझा नवरा मला शोधत इकडे येऊ पण शकतो, कारण त्याला माहिती मी तुमच्याकडे काम करते म्हणून. त्याला आता काय सांगू, मला काही कळत नाही. रात्रभर मी कुठे होते काय नाही, मी इथं होते मग कसं काय सांगू शकते, कारण काही त्याला नाही. माहितीये अच्छा अच्छा. तुम्ही देखतेच असता म्हणून मी नाही थांबू शकत नाही इथे. त्याला काय तू सांगू टेन्शन आता? न घेऊ ना. मग तू त्याला सांग ना की माझी तब्येत खराब नव्हती आणि मी मालकीनच्या रूम मध्ये झोपले होते. खता विषय. कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? आणि सकाळी आलं की मी बोलतो ना त्याला, मी बोलवलं होतं म्हणून ड्युटीसाठी. बरोबर, ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. मी काय करते, कामाला लागते, कारण त्यांनी जर असं बघितलं ना तर खूप तुला खराब होईल. मी घेते काम. हो हो, लवकर लवकर. मंगला फुटलायचा गमला. लयच मंगला उडत होते. फोडला का नाहीचा गमला.